ಎಲ್ಲ ಬಹುಜನ ಮಹಾಪುರುಷರನ್ನು ವಂದಿಸುತ್ತಾ ಎಲ್ಲರಿಗೂ ನನ್ನ ಜೈ ಭೀಮ್ಗಳ ಹೇಳುತ್ತಾ ಈ ಒಂದು ಬೀದರ್ ಜಿಲ್ಲೆಯ ಆಣದೂರು ಬುದ್ಧ ವಿಹಾರದಲ್ಲಿ ಪ್ರತಿ ವರ್ಷದಂತೆ ಈ ವರ್ಷವೂ 4ನೇ ಬೌದ್ಧ ಸಮ್ಮೇಳನವನ್ನು ನಡೀತಾ ಇದೆ. ಈ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ದೇಶದಾದ್ಯಂತ ಭಿಕ್ಕು ಸಂಘ ಆಗಮಿಸಿದೆ. ಆ ಭಿಕ್ಕು ಸಂಘಕ್ಕೆ ನನ್ನ ತ್ರಿವಾರ ವಂದಿಸುತ್ತಾ ಈ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಒಂದು ಕುಟುಂಬದ ವತಿಯಿಂದ ನಮ್ಮ ಅಜ್ಜಿಯಾದ ಬುದ್ಧವಾಸಿ ಶರಣಮ್ಮ ಲಕ್ಷ್ಮಣರಾವ್ ಹಾಗೂ ಬಕ್ಕಪ್ಪ ಭಾವಿದೊಡ್ಡಿಯವರ ಒಂದು ಸ್ಮರಣೆಯಲ್ಲಿ ಈ ಒಂದು ಧಮ್ಮ ದರ್ಶನ ವೈಶಾಲ್ನಗರ್ ಆಣದೂರಿನಲ್ಲಿ ಭಾವಿದೊಡ್ಡಿ ಪರಿವಾರದಿಂದ ನಮ್ಮ ಎಲ್ಲ ಕುಟುಂಬದ ವತಿಯಿಂದ ಈ ಒಂದು ಭೂಮಿಯಲ್ಲಿ ಧಮ್ಮ ಕೇಂದ್ರ ಹಾಗೂ ಧ್ಯಾನ ಮಂದಿರವನ್ನು ನಿರ್ಮಾಣಕ್ಕಾಗಿ ನಮ್ಮ ಪರಿವಾರದಿಂದ ಆ ಒಂದು ಕಟ್ಟಡಕ್ಕೆ ಸುಮಾರು 8 ಲಕ್ಷದಿಂದ 1 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿ ವೆಚ್ಚದಲ್ಲಿ ನಾವು ಆ ಒಂದು ಧ್ಯಾನ ಕೇಂದ್ರವನ್ನು ನಿರ್ಮಾಣಿಸ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಈ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ, ಈ ಒಂದು ನಿರ್ಮಾಣ ಕೇಂದ್ರಕ್ಕೆ ನಮ್ಮ ಪರಿವಾರದಂತಹ ಅರುಣಾ ಭಾವಿದೊಡ್ಡಿ ಹಾಗೂ ಸೂರ್ಯಕಾಂತ್ ಲಲಿತಾ ಭಾವಿದೊಡ್ಡಿ, ಚಂದ್ರಕಾಂತ್ ಮಂಜುಳಾ ಭಾವಿದೊಡ್ಡಿ, ತಾರೆಕಾಂತ್ ರೇಣುಕಾ ಭಾವಿದೊಡ್ಡಿ, ಪ್ರೇಮ್ಕಾಂತ್ ಭೂಮಿಕಾ ಭಾವಿದೊಡ್ಡಿ ಇವರೆಲ್ಲರ ಒಂದು ಆಶ್ರಯದಲ್ಲಿ ಈ ಒಂದು ಧ್ಯಾನ ಮಂದಿರವನ್ನು, ಧ್ಯಾನ ಕೇಂದ್ರವನ್ನು ನಾವು ಆಣದೂರು ಬುದ್ಧ ವಿಹಾರದಲ್ಲಿ ನಿರ್ಮಿಸಿಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಅದಕ್ಕಾಗಿ ಇಲ್ಲಿ ಭಿಕ್ಕು ಸಂಘದಿಂದ ನಮ್ಮ ಪರಿವಾರಕ್ಕೆ ಈ ಒಂದು ನಿರ್ಮಾಣಗೋಸ್ಕರವನ್ನು ಸನ್ಮಾನ ಮಾಡಿದರೆ ಭಿಕ್ಕು ಸಂಘಕ್ಕೂ ಕೂಡ ನಾನು ತ್ರಿವಾರ ವಂದಿಸುತ್ತಾ ಇಲ್ಲಿಗೆ ನನ್ನ ಮಾತು ಮುಗಿಸ್ತೇನೆ. ಜೈ ಭೀಮ್. ಹಿಂದೆ ಚಿತ್ರಕಲಾ ಶಿಕ್ಷಕನಾಗಿ ವೃತ್ತಿ ಮಾಡ್ತಿದ್ದೀನಿ. 4ನೇ ಬೌದ್ಧ ಸಮ್ಮೇಳನದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಪೂಜ್ಯ ಭಂತೆಯವರ ಆಗಮನದಿಂದ ನಮ್ಮ ಜಿಲ್ಲೆಗೆ ಹರ್ಷ ಆಗಿದೆ. ಹಾಗಾಗಿ ನಾನು ಒಂದೊಂದು ಅಕ್ಕಿ ಮೇಲೆ ಪೂಜ್ಯ ಭಂತೆಯವರ ಹೆಸರು ಬರೆದು ಅವರಿಗೆ ಕಾಣಿಕೆ ರೂಪ ಸಲ್ಲಿಸುತ್ತಿದ್ದೇನೆ. ಹಾಗಾಗಿ ನಮ್ಮ ಬೌದ್ಧ ಸಮ್ಮೇಳನ ಯಶಸ್ವಿಯಾಗಲಿ. ಜೈ ಭೀಮ್, ಜೈ ಬುದ್ಧ. आता ही है। इसलिए भी भगवान ने आनंद बंते को कहा था कि भगवान के प्रति श्रद्धावान बनाओ। और भगवान क्या कहते हैं? आज्ञे खोपण प्रसन्न आज्ञो विभाग होती। अग्र तथागत के प्रति कोई व्यक्ति श्रद्धावान बनता है तो पुण्य भी ऐसा ही मिलता है जिसका विभाग अग्र हो। और बाबा साहब ने यही बात कही थी कि बाबा साहब को अपना समाज इतना प्रिय था, बाबा साहब को अपना समाज इतना प्रिय था, उन लोगों के दुख और दर्द को देखकर बाबा साहब के हृदय में बहुत करुणा फूटती थी। बाबा साहब तो उनके इस समाज के लिए अपना जीवन इस कदर झोंक दिया, अपने बीवी बच्चों तक का उन्होंने फिक्र नहीं की। उनके 4 बच्चे गुजर गए उनके सामने, और फिर भी बाबा साहब ने अपना कार्य रोका नहीं है। किस लिए? ये सारे समाज को बाबा साहब ने अपने बच्चे जैसा समझा। इतने उपकार बाबा साहब ने किए। इस उपकार से बड़ा उपकार कुछ है नहीं है, श्रेष्ठ उपकार है। और इसीलिए और बाबा साहब ने यह भी कहा था, अगर मैं मेरे समाज का मैं भला नहीं कर सका तो मैं अपने आप को गोली मार सकता हूं। इतना समर्पण, इतना डेडिकेशन बाबा साहब का था, और इतनी करुणा बाबा साहब में थी। और उसी कारण से, बाबा साहब के इसी उपकार से आज हम भगवान बुद्ध के प्रति श्रद्धावान हैं। भगवान बुद्ध के प्रति श्रद्धावान है मतलब क्या है? तथागतो तेसंग अग्र मखायत। सभी जीव सतों में तथागत अग्र है।
यानी कि अग्र के प्रति श्रद्धावान बनाया, अग्र की शरण दी है। और अग्र की शरण जो व्यक्ति जाता है उसका बहुत मंगल होता है, अग्र पुण्य पाता है। आगे भगवान ये भी कहते हैं, इस संसार में जितने भी धर्म है, जितने भी धर्म है, जैसे उसमें कहते हैं यावता भिक्खवे धम्मा संखता आर्यो अट्ठंगिको मग्गो तेसं अग्गमखायति। तथागत का जो मार्ग है, आर्य अष्टांगिक मार्ग रूपी श्रद्धावान बनता है, उसको वैसा ही पुण्य मिलता है जो अग्र विपाक देने वाला है। हम लोग भाग्यशाली लोग हैं, पुण्यवान लोग हैं कि हमारी श्रद्धा भगवान बुद्ध के धर्म के प्रति है, जो इस संसार का सर्वोत्तम प्रति श्रद्धा रखने वाला व्यक्ति अग्र ही पुण्य पाता है। यावता भिक्खवे संघा गणावा, अग्र है और अग्र कहलाता है। और क्यों कहलाता है? क्योंकि भगवान का आर्य श्रावक कैसा है? यदिदं चत्तारि पुरुषयुगानि अट्ठ पुरुषभुक्कल। भगवान का श्रावक संघ कैसा है कि मार्ग पर भौतिकता से कहेंगे तो 8 मार्ग, श्रोतापन्न सकटागामी अनागामी। ऐसे श्रावक भगवान का श्रावक संघ है। अगर दूर से भी कहीं देखते हैं तो उनको दूर से भी निमंत्रित करते हुए कुछ ऑफर करने के योग्य है, पूजा कर सकते हैं। पावनी अतिथि के रूप में उनको अपने घर में बुलाकर उनका सम्मान